एक असं मंदिर जे जमिनीच्या उदरात लपलेलं होतं. नमस्कार, मी गायत्री माने. आज मी आलेली उपळे तुम्हाला सोलापूर जिल्हा येथील शिवमंदिराला भेट द्यायला, जे काळाच्या आड लपलेलं होतं. भोगावती तीरी असणारे हे मंदिर शेकडो वर्ष धरणी आईच्या गर्भात होतं. उपळे गावातील शेतकरी नांगरत असताना त्याच्या नांगरट्याला एक दगड लागला. त्यानंतर उत्खनन करण्यात आलं आणि हे मंदिर सर्वांच्या नजरेस पडलं. आज इथले भव्य खांब, जुन्या शिळा आणि मंदिराची रचना आपल्या इतिहासाची साक्ष देताना दिसते. इथे असणारं शिवलिंग एक वेगळ्याच पद्धतीचं आहे. असं सांगण्यात येतं की त्या शिवलिंगात नारळ सोडला की तो नारळ भोगावती नदीतून निघतो. एवढं समृद्ध आर्किटेक्चर आपल्याकडे होतं. आणि येथे प्रभू श्रीरामांनी येण्याच्या कथाही आहेत, म्हणून ह्याला रामनाथाचं उपळं असंही संबोधतात. प्रभू श्रीरामांनी आपले वडील दशरथ राजा यांचं श्राद्ध भोगावतीच्या तीरावरच घातलं, अशी इथली लोककथाही आहे. काही मंदिराचा इतिहासच इतका खास असतो की आपल्याला आवर्जून भेट द्यावंसं वाटतं. तुम्हीही नक्की भेट द्या.